कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना इशारा। आम्ही गुजरातला जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत नाही, मराठी भाषेसाठी हिंसाचार करणार, काय करायचं ते करा, संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी, तर राज ठाकरेंना शिवसेनेतून आम्ही बाहेर काढलं नाही, कुणी काढलं हे सर्वांना माहिती आहे। देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। खोक्याची भाषा फडणवीसांनी करू नये, सरकारची निर्मिती खोक्यातूनच झाली, 50 खोके एकदम ओके म्हणणारे गोरंट्याल फडणवीसांच्या पक्षात अजून खोक्यांची ओढाताण सुरूच, यावर बोला, संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं घर बॉम्बनं उडवण्याची धमकी, धमकीचा फोन करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक, नागपूरच्या प्रतापनगर पोलिसात गुन्हा दाखल। मेघदूत बंगल्यातील गृहप्रवेशावेळी शंभूराज देसाईंना अश्रू अनावर, तब्बल 55 वर्षांनंतर शंभूराज देसाईंचा मातोश्रींसह गृहप्रवेश। जितेंद्र आव्हाडांकडून येऊरच्या जंगलात पाहणी, येऊरच्या जंगलात अनधिकृत बंगले असल्याचा आव्हाडांचा आरोप। उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात आधी शरद पवारांनीच फोडला, शिवसेना फोडण्याचा आरोप ठाकरे आमच्यावर करू शकत नाहीत, वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। राज ठाकरेंचा जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, उद्योग बाजारपेठा मराठी लोकांनी निर्माण केलेलं नाही, उद्योगधंद्यात परप्रांतीयांचंही योगदान, राज ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंचं वक्तव्य। ठाकरे घराणं नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना संपायला बसतोय, खासदार नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, उद्धव ठाकरे विकृत प्रवृत्ती आता राजकारणात उपयुक्त नाही, नारायण राणेंचं वक्तव्य। आतंकवादाला रंग नसतो, अतिकडवा विचार हाच आतंकवाद, अतिकडव्या विचारांचे कोणतेही धर्माचे नेते केवळ राजकीय पोळ्या शेकतात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। पनवेलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी डान्सबार फोडला, अमराठी लोकांचं रायगडमध्ये सर्वात जास्त डान्सबार असल्याचं राज ठाकरे यांनी केलं होतं वक्तव्य। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक, दरम्यान डान्सबार तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल। सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं, सनातनी लोकांना विकृत म्हणायला घाबरू नये, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। तर गलिच्छ राजकारणासाठी आव्हाड हिंदू समाजाला बदनाम करतायत, आव्हाडांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागावी, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया। यवतच्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, यवतचं प्रकरण कोणामुळे झालं हे सरकारनं सांगावं, सरकारमधील लोकच मोर्चा काढणार असेल तर सरकारच बदनाम होणार, नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा, मुंबईतल्या या साखरपुड्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले तर स्वागत करू, त्यांना कोणी विरोध केला तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करणार, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। एनसीपीनं प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं, अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षात संपवलं जातंय, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। वसतिगृहासाठी 10-15 कोटी कितीही पैसे मागा, लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं, अकोल्यातील एका कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सरकारचा पैसा आहे, लुटा हा बेतालपणा, सुषमा अंधारेंचा संजय शिरसाटांवर निशाणा। सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही, उधळपट्टी करण्याचा, बॅगा भरण्याचा अधिकार कुणालाही नाही, मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या मोर्शी शहर दौऱ्यावर, शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्हा दौऱ्यावर, पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महत्वाची बैठक, शिंदे आणि सरनाईकांच्या उपस्थितीत बैठक। पुण्यात पोलिसांकडून 3 महिलांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरत छळ केल्याचा प्रकार, व्हिडिओच्या माध्यमातून पुणे पोलिसांवर महिलांकडून गंभीर आरोप। राज ठाकरेंची पातळी काय झाली हे महाराष्ट्रानं पाहिलं, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार, वकील गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंवर टीका।
ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी कोणत्या अधिकाऱ्यानं? राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट. याद राख मेघना बोर्डीकरचा शब्द असं व्हायरल व्हिडिओत बोर्डीकर यांनी धमकी दिल्याचा दावा. राज ठाकरेंनी सांगितलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करणं ही मनसैनिकांची जबाबदारी. मनसैनिकांनी पनवेलमधील बारवरील केलेल्या दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात महिलांना मारहाण. राज्याच्या गृहमंत्र्यांनी घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी. ट्विट करत खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदावर सोनल लक्ष्मी यांची नियुक्ती. माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून सोनल लक्ष्मी यांचं अभिनंदन करत शुभेच्छा. शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या फोटोला कार्यकर्त्यांनी काळं फासलं. रामदास कांबळे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोटोला फासलं काळं. ठाण्यातील वृंदावन परिसरात यंग इंडिया अॅथलेटिक्स मॅरेथॉन संस्थेच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून धावपटूंना शुभेच्छा देत स्पर्धेची सुरुवात. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाला धमकी. भरणेंबाबत बोलाल तर हाताखालून काढून टाकू असं म्हणत मारण्याची धमकी. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांची महारुद्र पाटलांना धमकी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मजबूतीसाठी पावलं उचलली जात आहेत. राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाच्या पदवीधर संघटनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी संजय पानवळ यांची नियुक्ती. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. फरार आरोपी गोट्या गीतेनं जितेंद्र आव्हाड यांना दिली धमकी. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत. आव्हाडांना महागात पडणार. मकोका आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी गोट्या गीतेनं स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत. एसआयटीला बीडच्या स्थानिक गुन्हे पोलीस मदत करणार. एसआयटी लवकरच बीडमध्ये दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अखेर गुन्हा दाखल. नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल. नेमके किती जणांवर गुन्हे दाखल झाले याबद्दल मात्र पोलिसांकडून गुप्तता अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती. नुकसान शेतकरी कष्टकऱ्यांचं होतं. हा मराठी माणसाचा अपमान. अशी मुक्ताफळं उधळू नका. शिरसाट यांच्या वक्तव्यावर अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया. वनतारामधील नांदिणीच्या महादेवी हत्तीणीचा तपासणी करतानाचा व्हिडिओ पेटाकडून पोस्ट. हत्तीणीला कोणता आजार आहे का हे तपासण्यासाठीच हत्तीणीच्या विविध तपासण्या. कायदा नियम धाब्यावर बसवून महादेवीला नेण्यात आलं. या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा. सुप्रीम कोर्टानं महादेवी हत्तीणीबाबतचा निर्णय रद्द करावा. यासाठी आमची मूक पदयात्रा. राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या नांदणीमध्ये माधुरी हत्तीणीच्या परतीसाठी नागरिकांचा कॅन्डल मार्च. माधुरी हत्तीला आम्हाला परत द्या. नागरिकांची भावनिक साद. नांदेडी मठातील महादेवी हत्तीणीसाठी खासदार शाहू छत्रपतींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. हत्तीणीची प्रकृती चांगली असतानाही तिला वनतारात हलवल्याचा आरोप. हत्तीणं परत करण्याबाबत सूचना देण्याची मागणी. कोल्हापुरात महादेवी हत्तीणीसाठी आयोजित पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. मूक पदयात्रेत लहान मुलांचाही समावेश. 4 ते 5 हजार नागरिक पदयात्रेत सहभागी. लाडक्या महादेवीला परत आणण्याची मागणी. महादेवीचं आरोग्य आणि रक्षण हाच एकमेव हेतू. कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीबाबत अंबानींच्या वनताराचं स्पष्टीकरण. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत कार्यवाही. वनतारा प्रशासनाकडून प्रतिक्रिया. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात उद्या कळमनुरी ते हिंगोली अशी पायी कावड यात्रा निघणार. कावड यात्रेच्या समारोपासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार. बांगर यांची माहिती. मुंबईतील प्रतीक्षानगरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. पक्षप्रवेशानंतर ठाकरेंच्या सेनेनं कांबळेंच्या फोटोला काळं फासलं. कल्याण म्हाडा वसाहत प्रकरणात शिवसेना भाजप आमने-सामने उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्यातील संघर्ष शिगेला. विकासकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नरेंद्र पवारांकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. कल्याणमध्ये काँग्रेसच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचे चव्हाणांचे संकेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्यमार्गावरील सर्व खड्डे 15 ऑगस्टपर्यंत बुजवले जाणार, पालकमंत्री नितेश राणे यांचं आश्वासन. डीपीडीसीच्या कोट्यवधींच्या कामांवर आता सरकारची नजर राहणार, प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार. अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाकडून 2 महिन्यांपूर्वी लग्न आचारसंहितेचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संमेलनाचं आयोजन. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा निर्णय. नांदेडच्या बिलोलीत 1.5 एकर पपई बागेवर रोगाचा प्रादुर्भाव, फळधारणा होत असतानाच रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याचा प्रकार समोर, डिग्रस भागातील नागरिकांकडून पर्यावरण मंडळाकडे तक्रार. ठाण्याच्या शहापूरमध्ये भात पिकावर बगल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी आर्थिक संकटात. पुण्याच्या आळेफाटामधील बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, परिणामी बाजारभावात घसरण, कांद्याला प्रति किलो 17 रुपयाचा दर, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. सांगलीत द्राक्ष बागायतदार आक्रमक, चिनी बेदाण्यावर बंदीसाठी 6 तारखेला मोर्चाची हाक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदारांचा निर्णय. नागपूरसह विदर्भात पावसाचा खंड तर तापमानातही वाढ, नागपुरातील तापमान 33 अंशांवर मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला, हवामान विभागानं हलक्या स्वरूपाच्या पावसाचा व्यक्त केला अंदाज. बीडच्या परळीत कमी पाऊस झाल्यानं पिकांची वाढ खुंटली, परळी तालुक्यात आतापर्यंत 32% पाऊस, शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवं संकट. रत्नागिरीत खरीप पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये कमी उत्साह, पीक विमा योजनेत 1513 शेतकऱ्यांचा सहभाग. वाशिममधील स्थानिक बाजारपेठांमध्ये हिरव्या वांग्याला चांगली मागणी, वांग्यांना 40 ते 45 रुपये प्रति किलोचा दर, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त. श्रावण महिन्यात कोकणात निसर्ग सौंदर्य बहरलं, रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला, धरण क्षेत्रातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून